तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझं अजून एका ब्लॉगमध्ये. तर 10-15 दिवस आपण चॅनलवर काय पोस्ट नाही केलं कारण की माझी एक्झाम्स वगैरे चालू होती. तर आता फायनली आपल्याला सुट्टी भेटलेली आहे आणि आज आपण चाललो आहे सायकलिंगला आपल्या मित्रांसोबत. ॲक्च्युली सगळा ग्रुपच येणार होता, पण जसं का तुम्हाला माहिती आहे लास्ट मुमेंटला सगळे प्लॅन कॅन्सल करतात. तर आता फक्त एकच मित्र राहिला आहे, त्यासोबत आपण चाललो आहे बेलापूरला पारसी किल्ला सनराईज बघायला आणि सायकलिंग करायला. सो आता वाजले पहाटेचे 5:30 आणि आता आपण जाऊ जुईनगरला आपण त्याला भेटूया आणि तिथून शिरवणे गावातून आपण जाऊ बेलापूरला. तर ब्लॉगच्या शेवटपर्यंत असेल जुळून राहा आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटतो आणि सनराईज कसा वाटतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, फायनली आपण पोचलेलो आहे आणि आपला सनराईज शूट करून झालेला आहे. आता पहाटेचे मला वाटते 8:30 वाजलेत. 8:30 वाजून झालेत. सनराईज झालेला आहे, तुम्हाला दाखवतो. तिथे सनराईज झालेलं आहे आणि चांगला झालं, चांगला शूट झाला सनराईज. आणि आता आपण पारसी खिलला होतो, ती बेलापूरला आहे. पारसी खिल चढायला खूप त्रास झाला कारण की हिल असल्यामुळे ते चढण आहे ना खूप, त्यामुळे सायकल चढवायला खूप प्रॉब्लेम झाला. तरी कशीबशी चढवली वरती आणि फायनली वरती आलो आम्ही जवळपास 6:30ला आलो. 6:30-7ला वरती आलो आणि मग आम्ही ॲक्च्युली दुसऱ्या जागी लावलेला ट्रायपॉड, पण तिथून सनराईज होत नव्हता म्हणून मागे जाऊन लावला. तर एक चांगला शूट भेटला आपल्याला व्हिडिओ सनराईजचा आणि तुम्हाला इथून मी व्ह्यू दाखवतो एक. तर ही बाजू आहे सिवूड स्टेशनच्या मागची बाजू. ॲक्च्युली सिवूड स्टेशनच्या मागची बाजू तिथे आता आपण आलेलो आहे पारसी खिल्ला. तर आता आपण चाललो आहे जरा काहीतरी नाश्ता करू. खाली जाऊन काहीतरी नाश्ता करू. इथे खालीच एक मस्त मेंदूवडा भेटतो, मेंदूवडा खाऊ आणि मग जाऊया, घरी निघूया. सर तुला कसं वाटलं येऊन? मस्त. कसा होता सनसेट?
आपला सनराईज सनराईज मस्त होता. सकाळी सकाळी इथं आलो आम्ही. कितीला आलो आपण? आपण निघलो किती होतो 4:30 5:45 कितीला? 5:30ला निघालेलो. 5:30ला निघालेलो. 6:30ला इथे आलो आणि चुकीच्या स्पॉटवर गेलो आधी. मग करेक्ट स्पॉटवरती येऊन काढला. बरं वाटतं जरा. आता घरी जाऊन झोपायचं मस्त. सकाळी सकाळी उठलेलो. तर मित्रांनो भेटूया आता पारसी खिलच्या खाली जाऊन. तिकडे जाऊन आता आपण काहीतरी नाश्ता करू आणि जाऊया आपल्या घरी. दो प्लेट मेदू वडा. हाँ खाने का है. हाँ बोलो पूछना था. बोलते दादा बोलते मॅची कुठे बोलली तर बरं आहे. मॅची इथं जहाज पण मरते आयटेक नाही तिथे. चल तेरे को 2 बार फोन किया. चल बोला भाई आप तो रेडी होके खोदरा का इंटरव्यू है. तर गाईज आपलं फिरून सनराईज शूट करून खाऊन वगैरे सगळं करून झालेलं आहे. आता आपण बेलापूर पारसी खिलच्या खाली एक गाव होतं अग्रोली गाव. त्या गावात आहे. त्या गावात आपण नाश्ता वगैरे केला आणि ॲक्च्युली घरी जायचा परत नेरूळला जायचा रस्ता आहे पारसी खिलच्या त्या साईड पलीकडे. पण पारसी खिल आता परत चढून त्या साईडला जाणं पॉसिबल नाही कारण की ऑलरेडी खूप दमलो आहे पारसी खिल चढून. कारण की तो घाट असल्यामुळे चढता येत नाही तिथे परत सारखं. सो त्यामुळे आता आम्ही दुसरा रस्ता आहे एक लॉंगकट आहे ॲक्च्युली. त्या लॉंगकटनी चाललो आहे घरी. तर मग भेटूया नेरूळला. आणि व्लॉग कसा वाटला, सनसेट कसा, सनराईज कसा वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. 15 minutes later. तर मित्रांनो फायनली आपण घरी आलेलो आहे. घरी म्हणजे नेरूळला पोचलेलो आहे. आता थोडं जरा ब्रेक घेतला आहे कारण की खूप सायकल चालून दमलेलो. लॉंगकट असल्यामुळे खूपच सायकल चालवावी लागली. तर आता जरा ब्रेक घेतला आहे. तर आता आपण जरा लिंबू पाणी पितो, जरा चिल होऊया कारण की खूपच जमलं. कारण की सकाळी 5:30 वाजता निघालेलो आणि आता 9:30-10 वाजले सकाळचे.
तर कंटिन्युअसली सायकल चालवली आहे. त्यामुळे आज म्हणजे खूप वर्षानंतर मी सायकल चालवली. त्यामुळे खूप दमलं. पाय तर इतके दुखत आहेत तर काय सांगू. पण एक मजा पण आली, कारण पहिली गोष्ट तर खूप महिन्यांनंतर मी सायकल चालवली. आणि असं पण नाही का जवळपास चालवली, लांब चालवली चांगली. आणि मेन म्हणजे मित्रासोबत गेलेलो तर ते एक जरा वेगळी फिलिंग होती. ब्लॉग पण काढायचा होता, सनराईज पण बघितला. ह्याच्या आधी सनराईज खूप कमी बघितलेले, कारण की आपण लवकर तर कधी उठत नाही. तर सनराईज असे खूप कमी बघितलेले, तर आज बघितला, जरा बरं वाटलं. दिवाळीच्या चांगल्या दिवशी लवकर उठणं झालं. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये.